व्यंजन संधी हा घटक अभ्यासणार आहोत. व्यंजन संधीमधील जे काही इतर नियम आहेत ते नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहिला नियम बघूया बघा. पहिला नियम आहे म चा. नियम भरपूर सारे ते आपण वन बाय वन आपण घेऊया. पहिला नियम जो आहे तो कोणता आहे तर म चा नियम. म चा नियम जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर एखादं उदाहरण नेहमी लक्षात ठेवायचं. एखादं उदाहरण म्हणजे जे आपल्या नेहमी लक्षात राहत असं एखादा शब्द लक्षात ठेवायचा. बघा तयार शब्द घेतला आपण सम अधिक आचार. सम अधिक आचार. आता या शब्दाचं कुणाला पण विचारलं सम अधिक आचार काय होणार आहे तर प्रत्येक जण सांगू शकतो सम अधिक आचार काय होणार आहे समाचार. मग आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सम अधिक आचार पासून जो समाचार जो शब्द तयार झाला तो नेमकी कसा तयार झाला. बघा या ठिकाणी म आहे, या ठिकाणी म आहे, या ठिकाणी आ आहे, या ठिकाणी पण आ आहे. म्हणजे या शब्दामध्ये जर बघितलं तर कोणताही बदल केलेला नाही. फक्त ह्या म मध्ये हा आ मिसळला. काय केले फक्त म मध्ये आ मिसळला एवढंच केलं. बघा म मध्ये आ मिसळला तर काय होणार आहे समा म्हणजे मा तयार होणार आहे. या ठिकाणी संधी झालेली बरोबर. मग आपण हा जो नियम तयार झाला हा कसा तयार झाला बघा. पहिल्या पदाच्या शेवटी कोण दिसतं तुम्हाला हे तुमचं पहिलं पद आहे. हे तुमचं काय दुसरं पद आहे. मग पहिल्या पदाच्या शेवटी कोण आहे तुमचा म. दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोण आहे तुमचा आ. मग आपण असं म्हणू शकतो पहिल्या पदाच्या शेवटी म असून काय म्हणलो आपण पहिल्या पदाच्या शेवटी म असून म च्या पुढे बघा या म च्या पुढे स्वर जर आला असेल तर तो स्वर त्या म मध्ये मिसळला जातो आणि याला आपण काय म्हणणार आहे म चा नियम. बघा पहिल्या पदाच्या शेवटी म असून म च्या पुढे जर स्वर आला असेल तर तो स्वर ह्या म मध्ये काय होतो मिसळला जातो. एवढाच नियम अगदी साधा आणि सोपा. दुसरं उदाहरण घेतो समजा सम अधिक आलोचन. सम अधिक आलोचन काय तयार होणार आहे समालोचन. पण कसं तर पहिल्या पदाच्या शेवटी कोण आहे तुमचा म. म च्या पुढे कोण आला आ आला बरोबर. काय तयार होणार आहे याचा मा तयार होणार आहे. म्हणजे तयार होणारा शब्द काय असणार तुमचा समालोचन. काय तयार होणार तुमचा समालोचन. आपण तिसरं उदाहरण घेतलं सम अधिक इच्छा. काय घेतलं आपण सम अधिक इच्छा. बघा सम अधिक इच्छा पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला तुमचा म. म च्या पुढे कोण आला तुमचा इ बरोबर. म मध्ये इ मिसळला कोणता तयार झाला मी. म्हणजे तयार होणारा शब्द काय तुमचा समीक्षा. काय तयार होणार तुमचा समीक्षा. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे शब्द तयार झालेले आहेत ना हे तुम्हाला शुद्ध लेखनासाठी देखील विचारले जातात. आता बघा समीक्षा शब्द हा शुद्ध लेखन मध्ये विचारला गेलेला आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडतो या ठिकाणी जर मराठी शुद्ध लेखनाचा एक नियम आहे बघा. जर तुमचं अंत्य अक्षर म्हणजे शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर उपांत्य अक्षर कसं पाहिजे हो तुमचं ह्रस्व पाहिजे. पण या ठिकाणी आपल्याला कोणतं दिलेलं आहे दीर्घ दिलेलं आहे बरोबर. कारण की हा शब्द काय तुमचा मराठी शब्द नाही. हा शब्द कोणता आहे तुमचा संस्कृत शब्द आहे तत्सम शब्द आहे बरोबर. मग आता ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे हा संधियुक्त शब्द आहे बरोबर. मराठी शब्दांसाठी तो नियम आहे. कोणता नियम जर तुमचं शेवटचं अक्षर अंत्य अक्षर जर ह्रस्व असेल तर उपांत्य दीर्घ असतं आणि जर अंत्य अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य कसं असतं तुमचं ह्रस्व असतं. पण ते नियम ह्या संधी टॉपिकला लागू होत नाही. मग लक्षात ठेवायचं हा शब्द कोणता आहे तुमचा संधियुक्त शब्द आहे आणि याची व्हॅलिडिटी कोणती असणार आहे दुसरीच आहे. हा शब्द येऊन गेलेला आहे तुम्हाला शुद्ध लेखनासाठी विचारला गेलेला आहे. दुसरा अजून एक उदाहरण घेऊया बघा सत्यम अधिक एव. सत्यम अधिक एव. बघा पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला म. त्याच्या पुढे कोण आला ए आला. म मध्ये ए मिसळला म अधिक ए काय तयार होणार आहे मे तयार होणार आहे. तयार होणारा शब्द काय असणार तुमचा सत्यमेव. काय तयार होणार आहे सत्यमेव बरोबर. फक्त नियम लक्षात ठेवा काय पहिल्या पदाच्या शेवटी म असतो. म च्या पुढे जर स्वर जर आला तर तो स्वर त्या म मध्ये काय होतो मिसळला जातो. याला आपण काय म्हणणार आहे म चा नियम. आता दुसरा आपल्याला बघायचा हा म चा जो नियम आहे याचा दोन प्रकारात वर्गीकरण झालेलं आहे. हा तुमचा प्रकार 1. आता आपण प्रकार 2 बघूया. आपण काय बघूया दुसरा प्रकार. बघा उदाहरण घेतलं समजा सम अधिक गीता. सम अधिक गीता. कुणी याचं उत्तर सांगू शकतं. सम अधिक गीता संयुक्त शब्द काय तयार होणार आहे संगीता. काय तयार होणार आहे संगीता. आता सम अधिक गीता आणि ह्या संगीता तयार होणाऱ्या शब्दाकडे जर आपण बघितलं विग्रह आणि संयुक्त शब्दाकडे जर आपण बघितलं तर यामध्ये बदल आपल्याला दिसतो. काय बदल दिसतो हा जो पहिलं पद होतं हे जे दुसरं पद आहे दुसरं पद जशाच्या तसं आलं त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. या ठिकाणी दुसऱ्या पदामध्ये बदल होत होता. हा जो स्वर आहे तो लोप पावत होता म्हणजे तो मिसळला जात होता. काय होत होता मिसळला जात होता. परंतु या ठिकाणी
हा जो दुसरा शब्द आहे, दुसरं जे पद आहे हे जशाच्या तसं आलं. पहिल्या पदामध्ये तुम्हाला या ठिकाणी म दिसत नाही, या ठिकाणी म दिसतोय का? नाही. नवीन काय दिसतंय? तर हा अनुस्वार दिसतोय, या ठिकाणी अनुस्वार आलेला नाही. म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी याच पद्धतीनुसार काय होतोय, नियम तयार होतोय. बघा, पहिल्या पदाच्या शेवटी कोण आहे तुमचा म, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोण आहे हो ग, कोण आहे ग. या ठिकाणी कोण होता? स्वर होता. या ठिकाणी कोण आलंय? व्यंजन आलंय. कोण आलंय? व्यंजन आलंय. मग आपण असं म्हणू शकतो, पहिल्या पदाच्या शेवटी म असून, काय म्हणू, पहिल्या पदाच्या शेवटी म असून म च्या पुढे जर व्यंजन जर आलेलं असेल तर ह्या म चा काय झाला, या ठिकाणी म घेतलाय का आपण? नाही. म्हणजेच म चा काय झाला? लोप झाला आणि त्याचा परिणाम काय झाला? मागील अक्षरावर काय आला? अनुस्वार आला. काय आला? पाठीमागील अक्षरावर अनुस्वार आला. मग आपण नियम लक्षात ठेवू शकतो कसा? तर पहिल्या पदाच्या शेवटी म असून म च्या पुढे जर व्यंजन जर आलेलं असेल तर म चा लोप होऊन त्या मागील अक्षरावर काय येतो? अनुस्वार येतो. काय येतो? अनुस्वार. दुसरं उदाहरण बघा, सम अधिक तोष. सम अधिक तोष. बघा, पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला? म. म च्या पुढे कोण आलं? व्यंजन आलं. मग व्यंजन आलं म्हणून काय होणार आहे? या ठिकाणी म चा लोप होऊन याच्या मागील अक्षरावर काय येणार आहे? अनुस्वार. म्हणजे यापासून तयार होणारा शब्द काय असणार तुमचा? संतोष. काय असणार आहे? संतोष. बघा, तिसरं उदाहरण घ्यायचं. समजा ओम अधिक का. काय घेतलं? ओम अधिक का. बघा, पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला? म. म च्या पुढे कोण आलं? व्यंजन आलं. मग व्यंजन आलं म्हणून काय होणार आहे? या म चा लोप होणार आहे. मागील अक्षरावर काय येणार आहे? अनुस्वार. म्हणजे यापासून तयार होणारा शब्द काय असणार तुमचा? ओंकार. काय असणार आहे? ओंकार. आता यामध्ये आणि यामध्ये बदल काय आहे? तर पहिल्या पदाच्या शेवटी म इथं पण आहे आणि इथं पण आहे. पण दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला म्हणजे म च्या पुढे या ठिकाणी स्वर आला. मग जर स्वर जर आलेला असेल तर तो म मध्ये काय होतो? मिसळला जातो. परंतु स्वर जर न येता या ठिकाणी जर एखादं व्यंजन जर आलेलं असेल तर त्यावेळी काय होतं? म चा लोप होतो आणि मागील अक्षरावर काय येतो? अनुस्वार येतो. या पद्धतीला आपण काय म्हणणार आहे? म चा नियम. म चा नियम हा दोन प्रकारात वर्गीकरण केलाय. म च्या पुढे येणारे जे अक्षर असतं ते एक तर स्वर असेल किंवा व्यंजन असेल. जर स्वर जर आलेला असेल तर तो स्वर म मध्ये मिसळला जातो आणि जर व्यंजन जर आलेलं असेल तर ते व्यंजन जर आले असेल तर म चा लोप होतो आणि मागील अक्षरावर काय येतो? अनुस्वार येतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब बघा, जे जे शब्द सम पासून तयार होतात. बघा, या ठिकाणी समाचार झाला, समालोचन झाला किंवा सत्यमेव झाला, समीक्षा झाला, बरोबर, किंवा संतोष झाला किंवा संगीत झाला. हे जे शब्द आहेत ना, हे सर्वच्या सर्व शब्द आपल्याच मराठी व्याकरणामध्ये दुसरा एक प्रश्न विचारला जातो, उपसर्ग साधित. उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित पण काय म्हणतात जातो? उपसर्ग घटित. हे जे सम पासून तयार होणारे जे शब्द आहेत ना, हे सर्वच्या सर्व तुमचे संस्कृत उपसर्ग साधित किंवा संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहेत. आपल्याला विचारलं जातं खालील संस्कृत उपसर्ग साधित शब्द ओळख. मग सम पासून तयार झालेला शब्द काय सांगायचं तुम्हाला? संस्कृत उपसर्ग आहे. सम हा काय तुमचा? संस्कृत उपसर्ग आहे. परंतु जर या शब्दाकडे जर आपण बघितलं संगीता, यामध्ये आपल्याला सम कुठंच दिसत नाही. परंतु हा जो शब्द संधियुक्त तयार झालाय हा कशापासून झालेला आहे? सम अधिक गीता. सम हा काय तुमचा? उपसर्ग आहे. कोणता उपसर्ग आहे? तर संस्कृत. या ठिकाणी अजिबातही फसायचं नाही. या ठिकाणी काय करायचं नाही? फसायचं नाही. हे संस्कृत उपसर्ग आहे सम. मग हा सम अधिक गीतापासून संगीता तयार झाला. मग संगीता हा शब्द पण तुमचा कोणता झाला? संस्कृत उपसर्ग साधित शब्द तयार झाला. सम अधिक तोष पण कोणता आहे तुमचा? संस्कृत उपसर्ग साधित आहे. सम अधिक आचार हा देखील कोणता शब्द आहे तुमचा? संस्कृत उपसर्ग साधित आहे. पण आपल्याला वाटत नाही समाचारामध्ये कोणता उपसर्ग जोडलाय म्हणून, बरोबर. पण समाचार हा शब्द सम अधिक आचार पासून बनलाय आणि सम हा काय तुमचा? संस्कृत उपसर्ग आहे. म्हणून याला आपण या शब्दाला संस्कृत उपसर्ग साधित किंवा संस्कृत उपसर्ग घटित शब्द असं देखील म्हणू शकतो. आपल्याला विचारलं जातं ना प्रश्न, प्रत्यय साधित शब्द ओळखा किंवा उपसर्ग साधित शब्द ओळखा. त्यासाठी सुद्धा हे घटक महत्त्वाचे आहेत. मचा नियम झाला. मचा वर्गीकरण किती प्रकारामध्ये? दोन प्रकारामध्ये. पहिल्या प्रकारामध्ये काय होतं? म च्या पुढे कोण येतो? स्वर येतो. जर स्वर जर आलेला असेल तर तो स्वर म मध्ये मिसळला जातो. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं? स्वर न येता कोण येतो? व्यंजन येतो. व्यंजन आल्यानंतर आपल्याला काय करायचं? म चा लोप करायचा आणि म च्या मागील अक्षरावर काय देणार आहे? आपण अनुस्वार देणार आहे. या नियमाला आपण काय म्हणणार आहे? म चा नियम. अतिशय साधा आणि सोपा, लक्षात राहण्याजोगा. आता आपण पुढचा नियम बघूया, छ चा. कोणता नियम? छ चा.
ज्या काही इतर बाबी आहेत महत्वाच्या, ज्याचा संबंध इतर घटकाशी आहे, ते घटक पण आपण लगेच बघत जाणार आहोत. तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा, चला थोडासा व्हिडिओ पॉज करायचा आणि नोट डाऊन करून घ्यायच्या या गोष्टी. कारण तुम्हाला पुस्तकामध्ये संधीमध्ये तुम्हाला लगेच उपसर्ग साधित घटक सांगितलेला नाही, म्हणून आपण ज्यावेळेस जे घटक अभ्यासतोय तो नोट डाऊन करून घ्यायचा. आता बघा दुसरा नियम कोणता आहे? छचा नियम. आपण शब्दानिशी जाणार, आपण डायरेक्ट अगोदर नियम घेणार नाही, नियम आपण स्वतः तयार करायचा जशी रचना आहे तशी. आता बघा रत्न अधिक छाया, रत्न अधिक छाया. आता बघा हे आपण आपल्या प्रत्येक घराच्या समोर शब्द लिहिलेले असतात, रत्न छाया, किंवा घरावर नाव लिहिलेलं असतं, किंवा तुळस असते आपली, त्या तुळशीवर आपल्याला या ठिकाणी नाव दिसतं, बरोबर. रत्नछाया, मातृछाया, पितृछाया असे शब्द घरांवर दिसतात. परंतु जे जे शब्द तुम्हाला दिसतात ना ते सर्वच्या सर्व चुकीचे. आपल्याला एखादी गोष्ट आपण नजरेने जर बघितलेली असेल तर तीच आपण नेहमी लक्षात ठेवतो, तिलाच योग्य समजतो. परंतु या नियमाच्या बाबतीत पण तसंच आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरावर रत्नछाया, पितृछाया, मातृछाया, बरोबर, असे भरपूर सारे शब्द आपण निदर्शनास आपल्याला येतात, परंतु ते बहुतांशी चुकीचे लिहिलेले असतात. त्यावरून आपलं उत्तर योग्य आहे की नाही ते ठरवायचं नाही. आपल्याला कशावरून जायचं? नियमानुसार जायचं. आता छचा नियम काय सांगतो बघा. छच्या पूर्वी अगदी 2-3 शब्दामध्ये छच्या पूर्वी म्हणजे हा छ, आणि छच्या पूर्वी म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोण आलेला असेल? ऱ्हस्व स्वर. काय म्हणते या ठिकाणी? ऱ्हस्व स्वर. कोण? ऱ्हस्व स्वर. म्हणजे सांगितलं काय आपल्याला? छच्या पूर्वी जर ऱ्हस्व स्वर जर आलेला असेल तर या दोघांच्या मध्ये फक्त च येतो. कोण येतो? च. या दोघांच्या मध्ये, दोन शब्दांच्या मध्ये कोण येतो? च येतो. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे तयार होणारा शब्द बघा, या च चा पाय मोडलेला आहे. च कसं आहे? व्यंजन येतं याचं, बरोबर. म्हणजे हा कोणाबरोबर संधी करणार आहे? समोरच्या बरोबर. म्हणजे तयार होणारा शब्द कोणता आहे? रत्न छाया. तयार होणारा शब्द काय असणार तुमचा? रत्नछाया. एवढंच. परंतु आपण घरांवर नाव कशी बघतो? रत्नछाया. आणि आपण हीच बाब लक्षात ठेवतो, रत्नछाया शब्द आपण असा बघतो. परंतु हा शब्द कसा आहे तुमचा? चुकीचा आहे. रत्नछाया शब्द कसा असायला हवा या पद्धतीने. बघा दुसरा शब्द घेतला पितृछाया. पितृ अधिक छाया, पितृछाया. पहिल्या पदाच्या छच्या पूर्वी कोण आला? रू. रू हा काय तुमचा? ऱ्हस्व स्वर आहे. कोण आहे? ऱ्हस्व स्वर. रू आहे ना, मध्ये कोणता स्वर आहे? रू. रू हा काय तुमचा? ऱ्हस्व स्वर आहे. मग जर छच्या पूर्वी जर ऱ्हस्व स्वर जर आलेला असेल तर या दोघांच्या मध्ये कोण येतो? च. म्हणजे तयार होणारा शब्द काय असणार तुमचा? पितृ. हा च फक्त छला जोडायचा. काय तयार होणार तुमचा? पितृछाया. किंवा बघा परी अधिक छेद. परी अधिक छेद. बघा कोण आहे? छच्या पूर्वी कोण आला? ई आला, बरोबर. ऱ्हस्व स्वर आहे ई. मग या दोघांच्या मध्ये कोण येणार? च. आणि च छला जोडायचा. तयार होणारा शब्द कोणता आहे तुमचा? परिच्छेद. काय असणार आहे? परिच्छेद. बरोबर. अगदी साधा आणि सोपा आहे, बरोबर. काय नियम फक्त छचा? छच्या पूर्वी ऱ्हस्व स्वर आला असेल तर त्या दोघांच्या मध्ये कोण येतो? फक्त च येतो आणि संधी होते. या नियमाला आपण काय म्हणतो? छचा नियम. मग काही काही लोक म्हणतील या ठिकाणी व्यंजन संधी कुठे आहे? तिथं तर पाय मोडलेला नाहीये, बरोबर. मग व्यंजन संधीचे सूत्र काय हो? एक तर तुम्हाला व्यंजन संधीमध्ये काय येणार तुमचं? व्यंजन प्लस व्यंजन येईल. व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे नियम सांगतो तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी स्वर येईल आणि पुढे कोण येईल तुमचं? व्यंजन येईल. किंवा या ठिकाणी तुम्हाला कोण येईल? व्यंजन येईल आणि पुढे स्वर येईल. म्हणजे अशा तिन्ही रचनेमध्ये विभागली गेलेली आपली व्यंजन संधी. आता या नियमामध्ये कोणता नियम लागू होतो? तर हा दुसरी रचना लागू होते. दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आपल्याला या ठिकाणी व्यंजन आलेला आहे, इकडे कोण आलेला आहे तुमचा? स्वर आलेला आहे. म्हणजे पाय मोडलेला जर असेल तरच तिला व्यंजन संधी म्हणायचं का? तर अजिबात नाही. कारण की स्वर संधीमध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोन्ही काय असायला हवे? तो स्वर असायला हवा. आणि या ठिकाणी बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोण आहे? स्वर आहे. पण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर नाही. या ठिकाणी कोण आला? छ आला. छ हे काय तुमचं? व्यंजन आहे. म्हणजे दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोण आलंय? व्यंजन आलंय. म्हणून आपण हा नियम कशामध्ये घेतोय? व्यंजन संधीमध्ये, बरोबर. स्वर संधीमध्ये या ठिकाणी दोन्ही पण काय पाहिजे असतात? आपल्याला स्वर पाहिजे असतात. आता पुढचा नियम आपण अभ्यास करूया, टचा नियम. हे शब्द लक्षात ठेवा. हे शब्द आपण घरांवर बघितलेले असतात आणि आपण चुकीचे उत्तर देऊन टाकतो. त्यामुळे आपला म्हणजे सिली मिस्टेकचे हे प्रश्न आहे. कशाचे? सिली मिस्टेक दोघे हे प्रश्न आहेत. आता आपण दुसरा नियम अभ्यासायचा कोणता? टचा. आता हा थोडासा किचकट नियम आहे. किचकट नव्हे, अतिशय साधा सोपा आहे. फक्त
थोडासा सारांशाचा काय जास्त आहे. आता बघा लक्षात घ्या, पहिला आपण शब्द घेऊया पुन्हा समजण्यासाठी घेऊया. सत अधिक जन. सत अधिक जन. बरोबर. आता कोणी सांगणार आहे काय होणार आहे? सज्जन. काय तयार होणार आहे? सज्जन. आता लक्षात घ्या, काही व्यंजन असे आहेत की जी तच्या समोर जर आली असेल तर त मध्ये बदल होतो. कशामध्ये? त मध्ये बदल होतो. मग ती व्यंजन फक्त आपल्याला बघायची. जर जर पहिल्या पदाच्या शेवटी कोण दिसेल तुम्हाला? त. आणि ह्या तच्या पुढे जर च किंवा छ आलेला असेल, कोण आलेला असेल? त किंवा छ, तर ह्या तचा त कोण होतो? च होतो. बरोबर. काय तयार होतो? च. ही पहिली रचना. असे 7 आपल्याला प्रकार बघायचे. याच्यामध्ये किती प्रकार बघायचे? 7 प्रकार बघायचे. दुसरा प्रकार सांगतो बघा. इथं आता जास्त जागा नाही आपल्याकडे. त. तचा कोण होतो? च होतो. आता दुसऱ्या प्रकारामध्ये जर तच्या पुढे बघा बरं, तच्या पुढे ज किंवा झ आलेला असेल, कोण आलेला असेल? ज किंवा झ, तर ह्या तचा काय होतो? ज होतो. काय तयार होतो? तचा ज होतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारामध्ये या तच्या पुढे जर ट किंवा ठ आलेला असेल, कोण आलेला असेल? ट किंवा ठ, तर ह्या तचा काय होतो? ट होतो. कोण होतो? ट. त्यानंतर चौथ्या प्रकारामध्ये ह्या तच्या पुढे जर ड आलेला असेल, ड किंवा ढ, तर ह्या तचा काय होतो? ड होतो. काय होतो? ड होतो. मग कोणी पण येऊ बरं, ट आला तर ट होणार आहे, ठ आला तरी तच होणार आहे, इथं झ आला तरी जच होणार आहे, छ जरी आला तरी तचा काय होणार आहे? चच होणार आहे. त्याच्यानंतर पाचवा, या तच्या पुढे जर ल आला, कोणाला? ल आला, तर ह्या तचा कोण होतो? तर ह्या तचा लच होतो. काय होतो? ल. तसंच सहावा, तच्या पुढे जर श आला, कोणाला? श आला. आता या ठिकाणी हा थोडासा अयोग्य आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं? तच्या पुढे च छ आला तर तचा च होतो. तच्या पुढे द जर आला तर तचा ज होतो. तच्या पुढे ट ठ आला तर तचा द काय होतो? ट होतो. तच्या पुढे ड किंवा ढ जर आला तर तचा ड होतो. बरोबर. तच्या पुढे ल जर आला तर तचा ल होतो. बरोबर. परंतु आता या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तच्या पुढे श येईल, कोणी? तच्या पुढे श येईल, त्यावेळेस ह्या तचा काय होणार आहे? च होणार आहे. आणि ह्या श मध्ये पण बदल होत असतो. या श चा काय होतो? छ होतो. म्हणजे या दोघांमध्ये पण बदल होतो. पण केव्हा? ज्यावेळेस तच्या पुढे श येईल त्यावेळेस. बरोबर. आणि सातवा, जर तच्या पुढे जर ह आला, कोणाला? ह आला, तर ह्या तचा द होतो. आणि ह्या ह चा काय होतो? ध होतो. काय होतो? ध होतो. अशी 7 प्रकारामध्ये हा तचा नियम काय आहे? विभागला गेलेला आहे. तो आता आपल्याला प्रत्येकी एक एक आपण अभ्यास करूया. बघ, पहिलं उदाहरण घेऊया. सत अधिक चरित्र. सत अधिक चरित्र. आता बघा, पहिल्या पदाच्या शेवटी कोणाला? त आला, त्याच्या पुढे कोणाला? च आला. आपल्याला सांगितलं त्याच्या पुढे जर च आला तर तचा काय होणार आहे? च होणार आहे. मग तेवढाच बदल आपण करायचा आहे. याचा पाय मोडलेला इथे पाय मोडलेला तयार होणार आहे. मग हा च याच्याबरोबर संधी करणार, म्हणजे तयार होणारा शब्द काय तुमचा? सच्चरित्र. काय तयार होणार आहे? सच्चरित्र. बाकी दुसरा कोणताही आपल्याला बदल करत बसायचं नाही. बघा, जसं समजा आपण दुसरा घेतला, उत अधिक ज्वल. उत अधिक ज्वल. बघा, त्याच्या पुढे कोणाला? ज आला. कोणाला? ज. मग ह्याचा काय होणार आहे? नियमानुसार ज तयार होणार. कोण तयार होणार आहे? ज. हा ज ह्या जला जोडला म्हणजे तयार होणारा शब्द उज्ज्वल. काय तयार होणार आहे? उज्ज्वल. आता प्रत्येक एकच उदाहरण घेत चालतो. बघा, तिसरं उदाहरण घेतलं, तत् अधिक टीका. तत् अधिक टीका. बघा, कोणाला? त्याच्या पुढे ट, मग या तचा काय होणार आहे? ट होणार आहे. आणि हा ट पुढच्या टला जोडणार म्हणजे तयार होणारा शब्द तट्टिका. जी वेलांटी दिली तीच आपण द्यायची. कोणती वेलांटी? दीर्घ वेलांटी. इथं पण कोणती येणार आहे? दीर्घच येणार आहे. बरोबर. तत् अधिक टीका काय होणार आहे? तट्टिका. याचं घेऊया. उत अधिक डान. उत अधिक डान. त्याच्या पुढे कोणाला? ड, मग या तचा काय होणार आहे? ड होणार आहे. बरोबर. तयार होणारा शब्द उड्डाण. काय होणार आहे? उड्डाण. जे अर्धदंड असणारे जे असतात ना व्यंजन, अर्धदंड असणारे व्यंजन, त्यांचं लिखाण नेहमी
उभी मांडणीनुसारच करायचं. आडव्या मांडणीमध्ये जर केलं समजा असं जर तुम्ही लिहिलं उड्डाण आणि जर समजा हा जर निघून गेला तर काय उच्चार होणार आहे? उडडाण. काय होणार आहे? उडडाण. त्यामुळे नेहमी लिखाण करताना जर अर्धा दंड बघा हे अर्धा दंड असणार, हे अर्धा दंड आहे ना, अर्धाच आहे ना, पूर्ण दंड कसा असतो? हा ग हा पूर्ण दंड आहे, ख हा पूर्ण दंड आहे, त्यानंतर क हा मध्य दंड असणारा वर्ण आहे, बरोबर आहे ना? मग हे जे अर्धा दंड असणारे जे आहेत ना व्यंजन त्यांचं लिखाण नेहमी कसं करायचं असतं? उभ्या मांडणीनुसार करायचं. कसं करायचं? उभ्या मांडणीनुसार. ते आडव्या मांडणी करायची नाही. जर समजा पाण्याचा टिपका पडला आणि हा जो पाय मोडलेला आपण आहे हलंतवाला हा जर निघून गेला तर याचा उच्चार काय होणार आहे? उडडाण. काय होणार आहे? उडडाण. मग आपण अशा टाइमला लिखाण कोणतं करणं योग्य आहे? उडडाण. हे बरोबर. त्यानंतर बघा तच्या पुढे ल आला. कोणाला? ल आला. समजा कोणाला? ल आला. उत अधिक लंघन. उत अधिक लंघन. बघा त्याच्या पुढे कोणाला उलं त्याचा काय होतो? लच होतो. बाकी काहीच बदल होत नाही. अगदी साधा आणि सोपं आहे. त्याच्या पुढे ल आला काय होणार आहे? लच होणार आहे. तयार होणारा शब्द उल्लंघन. काय तयार होणार आहे? उल्लंघन. बरोबर. किंवा आता बघा त्याच्या पुढे श घेतला आपण समजा. काय घेतला? श. शचं उदाहरण बघा. सत अधिक शिष्य. सत अधिक शिष्य. बघा त्याच्या पुढे कोण येऊ? श. मग ह्या मध्ये काय होणार आहे? त्याचा च होणार. काय होणार आहे? च. आणि यशामध्ये पण बदल होतो. शचा कोण होणार आहे? छ. मग फक्त हे आपल्याला एकमेकांना जोडायचे. म्हणजे तयार होणारा शब्द काय असणार तुमचा? च ला छ जोडला, या श ला वेलांटी, मग याला पण वेलांटी येणार, पुढं काय? श. बस बाकी कोणताही बदल आपल्याला करायचा नाही. फक्त एवढाच बदल करायचा. तच्या पुढे श आला ना मग या तचा च होतो आणि या श चा काय होतो? छ होतो. तेवढाच आपण या ठिकाणी बदल करायचा. याला जी वेलांटी तीच आपण तीच वेलांटी दिली. बघा अजून एक शब्द घेतो त्याचा. मत अधिक श. मत अधिक श. बघा तचा काय होणार आहे? तच्या पुढे कोणाला श आला तचा काय होणार आहे? च. आणि या श चा काय होणार आहे? छ. बरोबर. मग तयार होणारा शब्द तच्या ठिकाणी च घ्यायचा. त कसा अर्धा, श च्या ठिकाणी कोण घेणार? छ. तयार होणारा शब्द काय तुमचा? मच्छ. काय तुमचा? मच्छ. फक्त तच्या समोर ज्यावेळेस श येतो त्यावेळेस त मध्ये पण बदल होतो आणि श मध्ये पण बदल होतो. ही बाब लक्षात ठेवायची. तसंच बघा तच्या पुढे ज्यावेळेस ह येतो त्यावेळेस दोघांमध्ये पण बदल होतो. मग कसा बदल होतो ते पण बघूया. तत अधिक हित. तत अधिक हित. त्याच्या पुढे कोणाला? ह. मग ह्या तचा काय होणार आहे तुमचा? द होणार आहे. कोण होणार आहे? द. आणि ह्या ह चा काय होणार आहे तुमचा? ध होणार. काय होणार आहे तुमचा? ध. आता लक्षात घ्या हा शब्द तयार होतोय. याला पहिली गॅरंटी इथं पहिलीच गॅरंटी देणार, बरोबर. तयार होणारा शब्द काय असणार आहे? तद्धित. आता हा शब्द असा का लिहिला आपण तर आपल्याला आणखी एक वर्णमाला टॉपिक मध्ये असा एक नियम आहे बघा. द च्या पुढे या द च्या पुढे ध ग व घ ही जर चार जर वर्ण जर आली असेल ना तर ती द च्या पोटात लिहिली जाते. काय केली जाते? द च्या पोटामध्ये. तुम्हाला या बाबतीत एक उदाहरण देतो बघा. म्हणजे हा खूप मोठा म्हणजे शब्द जो आहे तो खूप फसवेगिरीचा शब्द आहे बरं. हा जो नियम आहे द च्या पुढे ध ग व घ हे जर ही चार वर्ण जर आलेली असेल ना तर ते कुठे लिहिले जातात? द च्या पोटामध्ये. जर आपल्याला साधा सुद्धा शब्द घेतला शुद्ध किंवा आपण घेतला सिद्ध, हा शब्द घेतला सिद्ध आणि या सिद्ध या शब्दाची जर फोड करायला लावली आपल्याला वर्ण रचना जर विचारली तर आपण कशी करणार आहे बघा. स अधिक ई. आता ह्या ध आणि द मध्ये खूप मुलं चुकतात म्हणजे चुकतात. आता काही मुलं काय करतात? ध अधिक द अधिक अ अशी पण फोडतात. असं सुद्धा त्याचा शब्द वर्ण रचना करतात. मग आता ही योग्य आहे का? अजिबात योग्य नाही. का तर मुलांना तो ध अगोदर दिसतो म्हणून त्याची रचना करताना ते ध कुठे घेतात? अगोदर घेतात. पण हे काय तुमचं साप चुकीचा आहे. ही याची वर्ण रचना नाही. याची वर्ण रचना कशी होणार आहे बघा. स अधिक ई
अधिक द येतो अगोदर, कोण येतो अगोदर द, आणि ह्या द नंतर कोण घ्यायचा असतो आपल्याला ध, अशी रचना. कारण की आपल्या नियमामध्ये काय सांगितलं, हा जो द आहे या द च्या पुढे ज्यावेळेस कोण येतं ध, ग, व आणि घ, ही जी चार वर्ण आहेत, ही चार वर्ण जर आली तर ती कुठे लिहिली जातात, या भागामध्ये लिहिली जातात. बघ इथं लिहिली जातात दच्या पोटामध्ये, पण पुढे येतात ती दच्या पोटामध्ये येतात म्हणून ती इथं लिहिली जातात. पण मुलं काय करतात, आपल्याला डोळ्यांना दिसतंय समोर ध अगोदर आहे, नंतर द आहे, मग ध अगोदर वर्णरचना. अगदी साधा सिंपल प्रश्न आहे हा, याची वर्णरचना सांगा असा आपल्याला एक प्रश्न असतो. त्याची आपल्याला प्रत्येक वर्ण वेगवेगळा करावा लागतो, बरोबर. किंवा आपल्याला विचारतात याच्यामध्ये किती अक्षर आहेत, किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत, असं आपल्याला विचारलं जातं. त्यावेळेस आपल्याला ती फोड करताना सुद्धा ती योग्य करणं गरजेचं आहे, बरोबर. आपल्याला वर्णरचना विचारली तर ती ह्याच पद्धतीने झाला पाहिजे. मग हा एक नियम आहे, त्याच्या पुढे ध, ग, व, ग ही चार वर्ण जर आली तर ती कुठे लिहिली जातात, दच्या पोटामध्ये. मग तुम्हाला असं कुठं दिसलं बघा, शब्द बघा, उद्घाटन शब्द कसा लिहितो आपण, या पद्धतीने लिहितो उद्घाटन. बघा तुम्ही मोबाईल मध्ये टाईप करून बघा, मराठी जर तुमच्याकडे असेल मराठी टायपिंग, तर त्यामध्ये बघा उद्घाटन शब्द कसा आहे, बरोबर. सिद्धांत शब्द कसा लिहितो, सिद्धांत, सिद्धांत. मग हा ध काय अगोदर येणार आहे का, नाही, दच्या नंतर ध येतो, पण तो ध कुठे लिहितो आपण, पोटामध्ये लिहितो. परंतु तो आपल्याला वाटतो हो दच्या अगोदर आला, म्हणजे त्याची वर्णरचना पण आपण तशीच करतो या पद्धतीने, पण ही वर्णरचना कशी तुमची चुकीची, बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दच्या पुढे ध, ग किंवा व, ग ही जर चार वर्ण जर आली तर ती कुठे लिहिली जातात, दच्या पोटामध्ये लिहिली जातात. त्याचा नियम झाला. आता आपण पुढचा नियम बघूया बघा, न चा नियम बघूया. न चा नियम सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, येऊन गेलेला प्रश्न पण आहे त्यामध्ये. न चा नियम, आता लक्षात घ्या बघा, साधा सोपा शब्द, राजन अधिक आज्ञा. कोणी पण सांगणार, कोणी पण सांगणार, काय सांगणार आहे, राजन अधिक आज्ञा, काय होणार आहे, राजाज्ञा. काय तयार होणार आहे, राजाज्ञा. परंतु कधी कधी आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो, राजाज्ञा या शब्दाची व्यंजन संधी युक्त विग्रह करा. काय विचारला जातो, व्यंजन संधीनुसार विग्रह करायचा. मग व्यंजन संधीनुसार विग्रह करताना आपण याची जर फोड बघितली तर काय होती हो, राजा अधिक आज्ञा, राजा अधिक आज्ञा, बरोबर. हा देखील विग्रह आहे याचा, पण स्वरसंधीनुसार आहे हा. बघा स्वरसंधीनुसार, स्वरसंधी कोणती, सजातीय स्वरसंधी किंवा तिला आपण म्हणतो दीर्घत्व स्वरसंधीनुसार ही फोड आहे. पण जर आपल्याला व्यंजन संधीनुसार जर विग्रह जर विचारला तर याचा विग्रह काय करायचा आपल्याला, राजन अधिक आज्ञा. आता राजन अधिक आज्ञाचं काय झालं, या ठिकाणी राजाज्ञा तयार झालं. ते कसं तयार झालं ते आपल्याला बघायचं. बघा पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला, न आला, कोणाला न आला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जे पहिल्या पदाच्या शेवटी आलेला असेल त्याच्यानुसार नियम तयार होतो. तसा मचा झाला, शेव फक्त दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला असतो, या ठिकाणी न आला. मग पहिल्या पदाच्या शेवटी कोण येऊ, न, आणि ह्या नच्या पुढे कोण आलेला आहे, स्वर. जर ह्या नच्या पुढे जर स्वर जर आलेला असेल तर ह्या नचा लोप होतो. काय होतो, या नचा लोप होतो. आणि मागील स्वराची, नच्या मागील स्वराची, बघा नच्या मागे कोणता स्वर आहे, अ, आणि नच्या पुढील स्वराची, आणि नच्या पुढील स्वराची काय होते हो, स्वरसंधी होते. काय होते, स्वरसंधी. पण संधीचा प्रकार कोणता आहे तुमचा, व्यंजन संधीच आहे. काय सांगितलं बघा, जर पहिल्या पदाच्या शेवटी न असून, काय सांगितलं, पहिल्या पदाच्या शेवटी न असून नच्या पुढे जर एखादा स्वर जर आलेला असेल, काय आलेला असेल, स्वर जर आलेला असेल तर ह्या नचा लोप होतो. अगोदर काय होतो, नचा लोप होतो. नच्या मागील स्वराची, नच्या मागे कोणता स्वर आहे, अ आहे. नच्या मागील स्वराची नच्या पुढील स्वराची, नच्या पुढील स्वराबरोबर काय होत असते, स्वरसंधी. मग या ठिकाणी अ आहे, समोर आलेला आहे, या दोघांचा काय तयार होणार आहे, आज तयार होणार आहे. मग तयार होणारा शब्द काय असणार आहे तुमचा, पाठीमागे शिल्लक करायला राज, ज कसा अर्धा त्यातला अ आपण घेतला, तयार झालेला कोण तुमचा आ, आणि पुढे शिल्लक काय फक्त ज्ञान. मग ह्या ज मध्ये आम्ही सारा तयार झाला तुमचा राजाज्ञा. मग ह्या नचे पण दोन उपप्रकारामध्ये वर्गीकरण. जर नच्या पुढे जर स्वर आला तर ही रचना घडते, पण जर स्वर नाही येत, जर एखादं व्यंजन जर आलं तर काय करायचं, बघा साधं सिंपल उदाहरण घेतलं, समजा हस्तीन दंत, हस्तीन अधिक दंत. आता कोण आलंय हो, नच्या पुढे स्वर आलाय का,
नाही आलं. मग या ठिकाणी बघा, ज्यावेळेस पहिल्या पदाच्या शेवटी न असून नच्या पुढे जर एखादं व्यंजन जर आलेलं असेल, कोण आलेलं असेल, एखादं व्यंजन जर आलेलं असेल, तर फक्त ह्या नचा लोप होतो आणि दोन्ही पदांचं केवळ काय होतं, संमिलन होतं. ते एकमेकांच्या शेजारी आणून ठेवले जातात. बाकी दुसरा कोणताही बदल होत नाही. म्हणजे तयार होणारा शब्द काय आहे, हस्तिदंत. काय तयार होणार आहे, हस्तिदंत. एवढंच. पहिल्या पदाच्या शेवटी न असून नच्या पुढे जर एखादं व्यंजन जर आलेलं असेल, तर फक्त नचा लोप होतो आणि दोन्ही पदांचं केवळ काय होतं, संमिलन होतं. बघा दुसरा शब्द, प्राणी न मात्र. प्राणी न मात्र. बघा, नच्या पुढे कोणाला म हे काय तुमचं व्यंजन आहे, फक्त नचा काय होणार, लोप होणार आहे. तयार होणारा शब्द काय, प्राणी मात्र. काय तयार होणार आहे, प्राणी मात्र. एवढंच. या नियमाला आपण काय म्हणणार आहे, नचा नियम. अगदी साधा सोपा. काय, पहिल्या पदाच्या शेवटी न असून नच्या पुढे जर स्वर जर आला, तर तो स्वर काय होतो, लोप पावतो आणि नच्या मागील स्वराची, नच्या पुढील स्वराशी काय होते, स्वरसंधी होते. स्वरसंधी पण कोणते होते, सजातीय स्वरसंधी. कारण की या ठिकाणी येणारा जो वर्ण असतो तो कोणता असतो, जो वर्ण या ठिकाणी येतो तोच समोर आलेला असतो. त्याच्याच वर्गाचा दीर्घ आलेला असतो किंवा ऱ्हस्व आलेला असतो. पण कोणती संधी होते, स्वरसंधी होते. त्या नियमाला आपण काय म्हणणार आहे, नचा नियम. आता आपण पुढचा नियम अभ्यासूया. परिवर्तन संधी अभ्यासूया. कोणते, परिवर्तन संधी. परिवर्तन संधी प्रत्येक हे जे आहेत ना, त्यांचे प्रत्येकी दोन दोन प्रकार पडतात. आता परिवर्तन संधी म्हटलं की त्याचे दोन उपप्रकार पडतात. बरोबर, एकदा स्वर येणार आहे, एकदा व्यंजन येणार आहे. एवढी बाब लक्षात ठेवायची. परिवर्तन संधीमध्ये बघा, युधी अधिक स्थिर. युधी अधिक स्थिर. काय तयार होतं याचं, युधी अधिक स्थिरचं, युधिष्ठिर. प्रत्येक जण सांगणार आहे काय तयार होणार आहे, युधिष्ठिर. आता लक्षात ठेवायचं आपल्याला, पहिला जो आपल्याला विग्रह दिला होता त्याच्यानुसार तयार झालेला शब्द काय, युधिष्ठिर. मग काय बदल होतो ना, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. नियम पाठ वगैरे करत बसायचं. आता या ठिकाणी जो हा हे जे पद आहे, पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. आता पहिलं पद जे आहे ते जसं आहे तसंच आलं, यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बरोबर. आता या ठिकाणी जो स्थिर शब्द होता, या स्थिर शब्दामधील जे पहिले अक्षर आहे त्याच्यामध्ये बदल झाले. पहिल्या अक्षरामध्ये बदल झाले. काय बदल झाला, या ठिकाणी स होतं, या ठिकाणी कोणाला श आलं, या ठिकाणी थ होतं, या ठिकाणी कोणाला ठ आलं. मग एवढंच बदल आहे, बाकी दुसरा कोणताही बदल आपल्याला दिसत नाही. मग आपण असं म्हणू शकतो की या शब्दामध्ये फक्त स चा श झाला आणि थ चा ठ झाला. एवढंच लिहा. काय झालं, स चा काय झाला, श झाला आणि थ चा काय झाला, थ चा ठ झाला. एवढंच लक्षात ठेवायचंय. मग नियम ना आता सांगतो, पुस्तकी भाषेतला नियम सांगतो. पहिल्या पदाच्या शेवटी काय म्हटलंय, पहिल्या पदाच्या शेवटी अ आ सोडून हे जे पहिलं पद आहे, कोणतं, पहिले पद, पहिले पद शेवटी कोण नकोय आपल्याला, अ किंवा आ नको. कोण नकोय, अ किंवा आ नको. पुस्तकी नियम आहे बरं. पहिल्या पदाच्या शेवटी अ आ सोडून कोणताही स्वर आला असेल, मग या ठिकाणी येणारे स्वर पण कोणते, फक्त इ आणि ऊच येतो. कोण येतो, इ आणि ऊच येतो. आणि त्याच्या पुढे जर स जर आलेला असेल, कोण आलेला असेल स, तर या स चं परिवर्तन होतं कशामध्ये, श मध्ये. एवढंच आपल्याला सांगितलंय पुस्तकामध्ये. जर पहिल्या पदाच्या शेवटी अ आ सोडून कोणताही स्वर जर आलेला असेल, तर दुसऱ्या पदातील जो स असतो त्या स चा काय होतो, श होतो. एवढंच सांगितलंय. परंतु समोर जर थ पण जर आलेला असेल, तर त्या थ चा पण काय होत असतो, ठ होत असतो. काय होत असतो, ठ होत असतो. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. मग फक्त लक्षात ठेवा, या ठिकाणी अ आलं पण या ठिकाणी येणारे पण कोणते स्वर असतात, इ आणि उ. आणि दुसऱ्या पदाच्या सोबत जर स जर असेल तर स चा काय होणार आहे, श. आणि थ जर असेल तर थ चा काय होणार आहे, ठ होणार आहे. याला आपण काय म्हणणार आहे, परिवर्तन संधी. आता दुसरा शब्द बघूया. बघा, प्रति अधिक स्थान किंवा प्रति अधिक स्थान. प्रति अधिक स्थान. बघा, पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला, या ठिकाणी इ आला, इच्या पुढे कोण आला, स आणि थ आला. मग स चा काय होणार आहे, श होणार आहे. थ चा काय होणार आहे, ठ होणार आहे. ते फक्त एकमेकांना जोडायचे. म्हणजे तयार होणारा शब्द काय असणार, प्रति आहे तसाच. बरोबर. स च्या ऐवजी श, तो आपल्याला ठ जोडायचा. काय तयार झालं तुमचं, प्रतिष्ठान. काय तयार झालं तुमचं, प्रतिष्ठान. किंवा बघा, अनुवादिक संघ. अनुवादिक संघ. बघा, पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला, उच्या पुढे कोण आला, स आला म्हणून स चा काय होणार आहे, श. तयार होणारा शब्द काय असणार तुमचा,
अनुषंग काय तयार होणार तुमचा अनुषंग. किंवा बघा वी अधिक सम बघा पहिल्या पदाच्या शेवटी कोण आला ईच्या पुढे कोण आला स, मग काय होणार आहे स चा श तयार होणार शब्द काय असणार तुमचा विषम. काय असणार तुमचा विषम. म्हणजे स च श मध्ये आणि थ च ठ मध्ये काय होत असतं परिवर्तन होतंय. या नियमाला आपण काय म्हणणार आहे परिवर्तन संधी. नियम सांगतो पुस्तकी भाषेतला पहिल्या पदाच्या शेवटी आ सोडून कोणताही स्वर जर आलेला असेल आणि त्या स्वरापुढे जर स जर असेल तर स चा काय होतो श होतो आणि थ जर असेल तर थ चा काय होतो ठ होतो. याला आपण काय म्हणतो परिवर्तन संधी म्हणतो. आता परिवर्तन संधीचा दुसरा नियम अतिशय साधा आणि सोपा. मग रक्ष अधिक अन सबद्दल सांगणार आहे. रक्ष अधिक अन काय रक्षण काय तयार होतं रक्षण. आता काय बदल केला तो आपल्याला या ठिकाणी बघायचा. या ठिकाणी जो अ होता तो या ठिकाणी दिसत नाही, मग तो कुठे गेला या क्ष मध्ये गेला कारण की श चा पाय मोडलेला बरोबर. हा जो अ होता हा कुठे गेला क्ष मध्ये गेला. मग आता आणखी बदल काय झाला रक्ष शब्द आहे तसाचे अन मध्ये अ आपण या ठिकाणी घेतलाय म्हणजे अन पण आहे तसाचे. मग बदल काय तर या ठिकाणचा जो न आहे हा न कोणत्या आहे त चा वर्गातला आहे त चा वर्ग बरोबर. हा जो न आहे हा त च्या वर्गातला आहे न नळाचा आहे आणि या ठिकाणी जो शब्द घेतलाय जे अक्षर घेतलाय आपण हा कोणत्या वर्गातला ट चा वर्ग आहे. कोणत्या वर्ग ट च्या वर्गातला न आहे. हा जो न आला हा कोणाच्या वर्गातला आहे ट च्या वर्गातला न बाणाचा घेतला. मग एवढाच बदल झालेला आहे. याच्यासाठी त्याला म्हटलं जातं परिवर्तन संधी. मग कसा बदल झाला ते आपल्याला लक्षात ठेवायचं. हे तुमचं पहिलं पद हे तुमचं दुसरं पद. मग पहिल्या पदाच्या बघा पहिल्या पदाचे आद्याक्षर काय म्हटलं आद्य किंवा अंत्याक्षर. आद्य किंवा अंत्याक्षर काय असेल रू त्यानंतर र आणि श. रू र श या तीन वर्णांपैकी कोणते असेल या तीन अक्षरांपैकी कोणते असेल पहिलं अक्षर पहिलं किंवा शेवटचं अक्षर म्हणजे पहिल्या पदाचे आद्य किंवा अंत्याक्षर रू र श. म्हणजे या ठिकाणी र असेल किंवा या ठिकाणी असेल या ठिकाणी रू असेल किंवा या ठिकाणी असेल किंवा या ठिकाणी श असेल किंवा या ठिकाणी असेल म्हणजे यामध्ये कुठेही असेल रू र श. तर ह्या दुसऱ्या पदातील जो न नाळाचा असतो त्याचं परिवर्तन कशामध्ये होतं न बाणामध्ये होतं. एवढाच नियम तेवढं लक्षात काय ठेवायचं जर पहिलं पद जे आहे त्या पहिल्या पदामध्ये तुम्हाला जर रू र श या तीन अक्षरांपैकी कोणतंही जर अक्षर जर दिसला ना तर ह्या न मध्ये बदल करायचा. हे न पण इथं पण असू शकतो इथं पण असू शकतो कुठेही असू शकतो. ह्या न चं परिवर्तन कशामध्ये करायचं न बाणामध्ये करायचं. दुसरा शब्द बघा परी अधिक नाम. परी अधिक नाम बघा हे पहिलं पद हे दुसरं पद हे पहिलं पद आणि हे दुसरं पद कोण दिसते दुसऱ्या पदाच्या शेवटचं र दिसतोय. र आला की नाही नियमानुसार हा जो न आहे या न मधचं परिवर्तन कशामध्ये होणार आहे न बाणामध्ये होणार. तयार होणारा शब्द परिणाम. का आपण असं लिहितो आपण परिणाम अजिबात लिहित नाही. ह्या काय चुकीचं आहे बरोबर. परिणाम शब्द कसा लिहितो यावर. आता हे नियम काय अभ्यासायचा तर आपल्याला परिणाम या शब्दाची जर फोड विचारली तर मग ती फोड आपण अशी करणार आहे का परिणाम या शब्दाची फोड आपण अशी करणार आहे का परी अधिक नाम अशी करणार आहे का अजिबात करणार नाही बरोबर. परिणाम शब्दाची फोड कशी होणार याच पद्धतीने होणार आहे. मग यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे की जर पहिल्या पदातील आद्य किंवा अंत्याक्षर रू र श जर असेल तर दुसऱ्या पदातील न नळाचे परिवर्तन न बाणामध्ये होते. याला काय म्हटलं जातं परिवर्तन संधी. काय म्हणतात त्याला परिवर्तन संधी. परिवर्तन संधीचे देखील दोन नियम आहे. दोन्ही नियम अतिशय साधे सोपे. पहिला नियम काय सांगितला जर पहिल्या पदाच्या शेवटी कोण असेल तुमचा आ सोडून कोणताही स्वर आलेला असेल तर दुसऱ्या पदातील जे स असेल तर त्या स चं परिवर्तन कशामध्ये होतं श मध्ये आणि थ जर असेल तर थ चं परिवर्तन कशामध्ये होतं ठ मध्ये होतं. आणि दुसरं जर पहिल्या पदातील आद्य किंवा अंत्याक्षर रू र श असेल तर दुसऱ्या पदातील आद्य किंवा अंत्याक्षर जर न नळाचा असेल तर तो न नळाचा काय होतो न बाणाचा होतो. आता पुढचा नियम आपल्याला अभ्यासायचा शेवटचा नियम करायचा तो अहनचा नियम. कोणता आहे अहनचा नियम. अतिशय साधा आणि सोपा आहे. हा पण नियम कसा आहे अतिशय साधा आणि सोपा आहे. आता हा जो या ठिकाणी न चा नियम नाही म्हणायचा डायरेक्ट पूर्ण कशाचा म्हणायचा अहनचा म्हणायचा. काय म्हणायचा
अहनचा बघ, अहन अधिक रूप किंवा अहन अधिक रात्र, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, रूप आणि रात्र. आता दुसरं घेऊ, अहन अधिक गण, अहन अधिक गण. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस अहन या शब्दापुढे दुसरं पद जर रूप किंवा रात्र असेल ना, रूप किंवा रात्र असेल ना, तर या अहनचा डायरेक्ट तयार काय होतो, अहो. काय तयार होतो, अहो रूप किंवा काय होतं, अहो रात्र. आता हे पण तयार कसं होतं ते पण तुम्हाला सांगतो बघा. इकडे घेतला अहन हा शब्द आहे. कोणता शब्द आहे, अहन. ह्या अहन या शब्दापुढे ज्यावेळेस रूप येईल किंवा रात्र येईल, रूप येईल किंवा रात्र, हे दोन शब्दापैकी कोणता जरी शब्द जरी आला ना, तरी ह्या न मध्ये बदल होतो. ह्या न चा काय होतो माहिती का, ऊ होतो. आणि ह्या ऊ चा मागील स्वराशी काय होत असते, स्वर संधी. मग पाठीमागचा स्वर कोणता या ठिकाणी अ. अच्या पुढे ऊ आला, काय तयार होणार आहे, ओ. काय तयार होतो, ओ. पाठीमागे शिल्लक काय राहिलं, अ ह कसा अर्धा तयार झालेला ओ, म्हणजे तयार होणारा शब्द काय असणार तुमचा, अहो. काय तयार होणार आहे, अहो. हे पुढचं आहे तसंच, अहो रूप किंवा अहो रात्र, अहो रूप किंवा अहो रात्र. ज्यावेळेस रूप आणि रात्र शब्द असेल तर ते डायरेक्ट काय सांगायचं आपल्याला, अहोरात्र किंवा अहो रूप. पण यांचा विग्रह करताना आपल्याला अहो अधिक रूप नाही, अहन अधिक रूप किंवा अहोरात्र, अहन अधिक रात्र. बरोबर आलं लक्षात. परंतु हे रूप किंवा रात्र हे शब्द न येता जर एखादं दुसरंच अक्षर आलेलं असेल, व्यंजन जर आलेलं असेल, तर ह्या न चा या ठिकाणी काय तयार होतो माहिती का, र तयार होतो. रूप आणि रात्र सोडून जर कोणताही शब्द जर आलेला असेल किंवा दुसरं कोणताही व्यंजन जर आलेलं असेल, तर ह्या न चा काय तयार होतो, र तयार होतो. आणि ह्या र चा पाय मोडलेला असतो, म्हणजे हा समोरच्या बरोबर आपल्याला जोडायचा असतो. मग तो जोडायचा कसा हो, अहन न याला जोडू नये, म्हणजे र पण याला जोडून असणार आहे. म्हणजे र चा आग जर मागील वर्णावर जर होत असेल तर त्या र च लिखाण कसं केलं जातं, पुढील वर्णाच्या डोक्यावर. तयार होणार शब्द अहरगण. काय होणार आहे, अहरगण. आणि या ठिकाणी मला असं वाटतं संधी, व्यंजन संधी जे आहे त्यातले जे पहिले 3 नियम सोडून जे इतर नियम आहेत ते सर्वचे सर्व नियम आपण आज अभ्यासले. धन्यवाद. कोणाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये कळवा, त्यांचं उत्तर देण्यात येईल.